चामदरी येथील अंगणवाडीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचं. कामाच्या निकृष्ट दर्जामुळे छोट्या मुलांच्या आरोग्यास धोका, जीवितास धोका उत्पन्न झाला. अहिवंतवाडी ग्रामपंचायत अंतर्गत हद्दीत येत असलेल्या चामदरी पाड्यावर सुमारे 2-3 वर्षापूर्वी अंगणवाडीचे बांधकाम पूर्ण झालं. हे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचं बांधलं. या कामावर इंजिनियर यांचा अंकुश नसल्याचं चित्र स्पष्ट दिसतं. वास्तविक ज्या ठेकेदाराने हे काम केलं त्यांनी काम करताना इस्टिमेटनुसार काम केलं का, इस्टिमेटनुसार मटेरियल वापरण्यात आलं का, जर आलं असेल तर काम पूर्ण झाल्याच्या दिवसापासून सुमारे 2-3 वर्षांच्या आत त्या अंगणवाडीला आतून बाहेरून तडे का पडले, साईडपट्ट्या का निघून गेल्या, छोटे छोटे मुलं ज्या ठिकाणी बसतात त्या ठिकाणच्या टाईल्स संपूर्णपणे निघून आल्या. यामुळे अंगणवाडीमध्ये साप वगैरे जाऊन किंवा वरील स्लॅबचे मटेरियल पडून चिमुकल्या मुलांसोबत घात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याला जबाबदार कोण? इंजिनियर यांनी कामाची गुणवत्ता तपासली नाही का? काम पूर्णत्वाचा दाखला देताना तांत्रिक बाबी तपासल्या नाहीत का? जर तपासून काम पूर्णत्वाचा दाखला देताना काम पूर्ण झाल्यापासून ते जो वॉरंटी कालावधी असेल तोपर्यंत कामाची देखभाल ही ठेकेदारांकडे राहील. वॉरंटी म्हणून हमीपत्र ठेकेदाराकडून का घेतलं असल्यास त्या अंगणवाडीची आज रोजी एवढी दुरावस्था का, किंवा या अंगणवाडीची सध्या असलेली परिस्थिती बदलून दुरुस्ती करून चिमुकल्यांना न्याय मिळेल का, अशी चर्चा नागरिकांमध्ये होते. सदरील कामाची चौकशी करून जबाबदार असणाऱ्या इस्मांवर कारवाई करावी, या निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी व्हावी अशी मागणी रहिवासी नागरिकांनी केली आहे. माझं नाव गोविंद शिवराम पवार, राहणार चामदरी. आमच्या गावातील अंगणवाडीचं काम आहे ना 2022-23 मध्ये झालेलं आहे. आमदार निधीमधून काम केलं आहे, पण काम ठेकेदाराने ना परिपूर्ण केलेलं नाही, फक्त पॉलिसी मारून दिली आहे. कारण की निकृष्ट दर्जाचं काम केलं आहे आणि पैसे त्यांनी बिलं पास करून घेतलेत. काम दाखव का? काम दाखला समजा पाहिला तर हे काम म्हणजे असं पूर्ण निकृष्ट दर्जाचं केलं आहे. तर हे वरच्या अधिकाऱ्यांना माहिती होण्यासाठी आम्ही हे ना गावातील सर्व नागरिक एकत्र आलो आहे. तर ते कामे असतेच पाहिजे. ह्या कामाची चौकशी वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत व्हावी, यासाठी आम्ही ना बातमी देत आहे. अंगणवाडी केंद्र चामदरी सेविका म्हणून काम करते. माझे नाव भारती विश्वनाथ बैरम आहे. तर मी इथं लहान बालकांना बसू शकते, परंतु बसण्याची जागा व्यवस्थित नाही आहे. अंगणवाडीची पडझड झालेली आहे किंवा पावसाळ्यामुळे पूर्ण भिंती फुटलेल्या आहेत आणि स्लॅब पण पूर्ण गळतोय. पोरांना बसण्याची गैरसोय असल्यामुळे फरशी पण तुटलेली आहे. तर माझं हे काम व्यवस्थित करून द्यावं ही आपली विनंती. हे आपली विनंती आहे. हे काम निकृष्ट दर्जाचं झालं, याबाबत काय सांगाल तुम्ही? हे काम निकृष्ट दर्जाचं झाले तर ते माझं हे काम अंगणवाडीचं पूर्ण करून दिलेलं आहे. मी पाठपुरावा केलेला आहे, पण ते लक्ष दिलं नाही. त्याच्यामुळे मला पोरं बसवण्याची भीती वाटते. माझं नाव अशोक देवदास ठाकरे, राहणार चामदरी, गावातली नागरिक बोलतो. इकडे अंगणवाडीची एकदम परिस्थिती बिकट आहे. खड्डे पडलेले, एखादा पोर जाऊन जर त्या फरचीचे तुकडा फुटून खड्ड्यात जाऊन पडला, त्याला जबाबदार कोण राहील? फरच्या उधळून जायले. त्याची तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करून ठेकेदार कोण जे असतील ते त्यांनी काम चांगल्या प्रकारे करून द्यावा, आमची ही नम्र विनंती. ताराबाई लक्ष्मण सवरे, मदतनीस म्हणून आहे मी. हे अंगणवाडीत काम करते आणि ही शाळा पूर्ण अंगणवाडी पडायसारखी झाली. ते बाळांचा धोका मला आहे. आज त्यांचे पालक बोलू शकते, काही कमी जास्त झाला तर आम्हाला धरती. त्याची विनंती आहे का दुरुस्ती करावा येईल. प्रतिनिधी नितेश ताडगेसह महेंद्र लोढा.